हाय, हेल्लो एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना होळी आहे. होळीच्या तर सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी होली. तर होळी म्हटलं ना तर तो दिवस जो काही असतो तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने जी काही थंडी असते ती संपते आणि उन्हाळा जो काही आहे ना तो लागला जातो. तर आता इथून पुढे छान ऊन लागणार आहे. ऊन तर आता पण खूप लागतंय. खूप कडक ऊन असतं दिवसभर. पण थोडीफार थंडी मात्र रात्री वाजते किंवा पहाटे-पहाटे थंडीही वाजत असते आणि गरम तर भरपूर व्हायला लागलं. मग म्हटलं चला कूलरला बाहेर काढूयात, ती चालू आहे की नाही किंवा काही रिपेअरिंग वगैरे करावं लागेल की काय म्हणून त्याला मी बाहेर काढलं. कारण वर्ष झालं तसं तो ठेवून दिलेला होता आणि माझ्याकडनं एक चूकच होऊन गेली. मी त्यावर काही म्हणजे असं झाकून वगैरे ठेवलेला नव्हता. त्यामुळे भरपूर धूळ होती आणि खूप सारा खराब होऊन गेला होता तो. तर मग म्हटलं आता आपण आहे ना तो स्वच्छ पुसून वगैरे घेऊयात. पाणी वगैरे टाकून बघू म्हणजे चालू आहे की बंद पडला. कारण जेव्हा आम्ही त्याला आणलं ना हा कूलर, तर ते बोलले वर्षभर लईत लई आम्ही गॅरंटी देऊ, टिकतो. पण वर्षानंतर नाही सांगू शकत. मग मला असं वाटलं की बंद वगैरेच पडला आहे का, पण नाही चालू आहे तो. तर आणि 2 कूलर आहेत बरं का. एक सेलोचा आहे. तर तो मागच्या वेळेस आहे ना त्याचं काही मोटर वगैरे असं काहीतरी खराब झालं, तर जवळ-जवळ आम्हाला ₹2000 खर्च आला होता. तरी पण तो व्यवस्थित वर्क करत नव्हता. म्हणून आम्ही हा दुसरा घेऊन आलेलो होतो आणि हा माझ्या मते ₹1501 चाच होता. मग हा घेतला. मग हा चालू झाला तर तो आता बाजूलाच पडलेला आहे. पण त्याला सुद्धा बाहेर काढून थोडं स्वच्छ वगैरे करून एकदा बघायचं आहे चालतो की नाही, नाहीतर मग बाजूला टाकून द्यावा लागेल. कारण कारण जर तो चालतच नसेल, तर ठेवण्यात काही अर्थच नाहीये. बघू एकदा चेक करून घेऊयात. नाहीतर मग झाला चालू तर चांगलंच होणार आहे. हॉलमध्ये कोणीही आलं, पाहुणे वगैरे आले, तर तो हॉलमध्ये ठेवता येईल आणि जो दुसरा आहे तो बेडरूममध्ये ठेवता येईल. कारण एकदा उन्हाळा लागला ना, तर भयानक गरम होतं. हा जो कूलरचा ट्रे आहे ना, तर त्याला मी डायरेक्टली बाथरूममध्ये घेऊन गेली आणि छान जो आपण कपडे धुण्यासाठी ब्रश यूज करतो ना, तर त्याने छान घासून काढलं आणि असे आता हा जर आम्ही दररोज यूज करणार आहोत ना, तर त्याला 2 दिवसाआड त्यातलं पाणी बाहेर ओतून आणि तो छान ट्रे घासूनच घ्यावा लागतो. नाहीतर खूप वास येतो त्या पाण्याचा आणि आता हे एक काम वाढलेलंच आहे. ट्रे धुवायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं. पण एक आहे, रात्रीची जी काही झोप आहे ना, ती शांत लागणार आहे. काम तर वाढेल, पण झोप सुद्धा शांत होणार आहे. रात्रीची झोप जर आपली शांत आणि पूर्ण जर झाली ना, तर आपली दुसऱ्या दिवसाची जी काही सुरुवात आहे, तर ती खूप फ्रेश होते. आपल्याला दिवसभर उत्साह राहतं, काम करण्याची इच्छा राहते. नाहीच झाली तर मग एकदम मरगळ, त्यानंतर खूप ताण येतो किंवा चिडचिड वगैरे होते. त्यानंतर काहीच काम करण्याची अजिबात इच्छा नसते. तर असं होतं. तर झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे आपल्या शरीराला. तर त्यामुळं मग आपलं जे काही कूलर आहे ना, काम वाढलं तरी चालेल, पण म्हटलं आज क्लीन करूनच घेऊयात. शांत झोप लागली ना, तर मग दुसरा दिवसही छानच जातो. आणि जेव्हा मी क्लीनिंग करते ना, त्यासाठी माझी एक स्प्रे बॉटल ही रेडीच असते. तर मी त्यामध्ये काय टाकते ना, पुन्हा एकदा सांगते, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे शेअरच करते, जेणेकरून तुम्हीही बनवून ठेवा. तुम्हाला सुद्धा क्लीनिंग करणं जे काही आहे ते सोपं जाईल. एक स्प्रे जर बॉटल करून ठेवली ना, जेव्हा आपल्याला वाटलं चला डायनिंग टेबल क्लीन करायचा, टिपॉय क्लीन करायचा, टीव्ही कॉर्नर आहे तो क्लीन करायचा, तरी तो आपण यूज करू शकतो. फक्त ह्यावेळेस मी ना अजून एक इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर पाणी घेतलं, त्यामध्ये छान आपलं जे काही विम लिक्विड असतं ते टाकलं आणि व्हिनेगर ॲड केलेलं आहे ह्यावेळेस. नाहीतर मी विम लिक्विड आणि पाणी ह्या 2च गोष्टी ॲड करायची. तर यावेळी छान व्हिनेगरचा यूज केलेला आहे आणि खरंच खूप छान क्लीनिंग होऊन जाते त्याने सुद्धा. व्हिनेगरचा यूज आपण क्लीनिंगसाठी, त्याचबरोबर कुकिंग आणि प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून सुद्धा करू शकतो. मी इथे ना हे क्लीनिंग करत होती आणि श्लोकचं काय चाललं होतं मलाच माहिती नाही. मागे जा, पुढे ये, इथल्या इथेच गोल-गोल फिरत होता. मी त्याला विचारलं, "काय करतोय?" "मम्मा मी खेळतोय." काय खेळत होता ते मला अजिबात कळलंच नाही. त्याच्या फक्त मागे जा, पुढे जा तेवढ्या चकरा चालू होत्या. बघत होता मी काय करते, कसं करते वगैरे. तर चला त्याची अशी मस्ती चालूच राहणार आहे. आणि मग मी जो काही कूलर आहे तो छान झटकून वगैरे घेतला आणि क्लीनिंग तर माझी टोटली त्याची झालेलीच आहे. आता छान असं त्यामध्ये मी पाणी टाकते आणि नंतर छान असा आम्ही थंड हवेचा एक आनंद घेतो. जेव्हा आपण कूलरमध्ये पाणी टाकतो ना, तर शक्यतो मग जो आहे तर त्यानेच टाकावं. तर आता माझं काम पटकन व्हावं ना, म्हणून मी डायरेक्ट बकेटनी त्यामध्ये पाणी टाकलं. पण काम जरी लवकर झालं, तरीही मला एक काम जास्त वाढलं. ते म्हणजे बाजूला भरपूर पाणी सांडून गेलं होतं आणि आता ते पुन्हा पुसावं लागणार आहे. 2 बकेट पाणी मी यामध्ये टाकून घेतलं. तुमच्याकडे पण जर
कूलर असेल तर त्याला नक्की बाहेर काढा, छान साफ वगैरे करून घ्या. चालू आहे की नाही ते पण बघा, नाहीतर मग चालू करून घ्या. कारण खरंच उन्हाळा लागलेला आहे. दुपारी खूप सारं गरम होतं आणि तर चला आम्ही इथे छान थंडगार हवेचा आनंद घेतो आणि हो, हे जे काही वरती तुम्हाला पाणी येताना दिसतंय ना, तर इथे 2 बटन दिलेले आहे. तर ते दुसरं जे बटन जर आपण ऑन केलं, तर ते पाणी असं वरती जातं. वरतून पुन्हा ते खाली येतं. तर पण ही जी काही हवा असते ना, ही जी काही प्रोसेस आहे आणि त्यातनं जी हवा येते ना, ती खूप थंड असते आणि ते बंद जर केलं ना, फक्त एक फॅन आपण जसा चालू करतो ना, तशी हवा येते. तर हा थोडासा डिफरन्स आहे आणि तुमच्याकडे जर कूलर असेल, तुम्हाला माहितीच असणार आहे ते. तर चला आपण थोडीफार म्हटलं माहिती देऊयात आणि तर आता आम्ही छान बघा कशी मज्जा घेतोय, छान गार हवेचा एक आनंद घेतोय. आणि जेवढं मी झटपट पटकन आवरायला गेली, पटपट छान पाणी खाली ओतलं किंवा सांडलं गेलं माझ्याकडनं, तर ते आता छान पुसून घेते आणि तुम्हाला सांगू माझं पुन्हा एक काम वाढलं बरं का. जो काही कूलर आहे ना, तो मला बेडरूममध्ये ठेवायचा होता आणि ट्रेमध्ये एवढं पाणी ओतून घेतलं होतं मी 2 बकेट आणि मग तू पुन्हा मला ते 1 बकेट पाणी त्यातनं इकडं पुन्हा बकेटमध्ये ओतून घ्यावं लागलं आणि हळूच ट्रे हळू जाऊन मागे नेऊन ठेवला आणि कूलर आता बेडरूममध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग आता ही सगळी जी काही फरची आहे ना, तर ती पुसून घेते मी. त्यामध्ये जर झाडं ठेवली आणि लहान मुलं असली ना, तर ती नक्की पानं तोडतील, त्या झाडाबरोबर खेळत बसतील. श्लोकचं पण नेहमी आहे जेव्हा किचनमधनं बेडरूम वगैरे इकडे-तिकडे पळतो ना, तर तिथेच हे दरवाजाजवळच आहे. तर येता-जाता त्याला हात लावल्याशिवाय राहतच नाही. तर त्याचं हे चालूच असतं. त्यामुळे असं वाटतं ना, घरामध्ये झाडच ठेवू नये. कारण पानांना बॉल वगैरे खेळतात, तर तेव्हा पण तिकडे बॉल लागला गेला, की मग तुटून खराब होऊन जातात झाडं. आणि मग जर झाडं तुटली ना, तर किती म्हणजे किती जीवाला लागतं ना, तर ज्यांना झाडं घरामध्ये ठेवायला आवडतात त्यांनाच माहिती. कारण आपण खूप छान त्यांची काळजी घेतो आणि मुलांचं कसं असतं, शेवटी ती मुलंच आहे, त्यांना बोलण्यातही काही अर्थ नाही. पण मग झाड खराब होऊन जातं आपलं. तर चला असो, तो खेळणारच आहे. तिथनं येता-जाता आणि ते ठेवलेलं पण मी रस्त्यातच आहे तसं म्हणायला गेलं तर. येता-जाता तिथे ना थोडा धक्का वगैरे लागलाच जातो. तर टिपवाय जो आहे तो क्लीन करून घेतला आणि 3 दिवस आता सुट्टी आहे मुलांना. तर 3 दिवस कंटिन्यू घरामध्ये थोडी खेळणी इकडे-तिकडे किंवा वह्या, पुस्तकं हे राहणारच आहे. शेवट 2-3 पेपर राहिलेले आहे शेवटचे. एकदा पेपर संपले की मग वह्या, पुस्तकांचा जो काही पसारा आहे, जी काही स्टेशनरी आहे, तर ती कमी होऊन जाईल. नंतर फक्त खेळणी सगळ्या घरामध्ये खेळणी. पण 3 दिवस सुद्धा आता मुलं हे खेळणारच आहे. पसारा राहणारच आहे. सकाळी एकदा आवरून घ्यायचं, दिवसभर काहीही करा. पुन्हा संध्याकाळी एकदा थोडंसं आवरून घ्यायचं. कारण आता मुलांना बोललं, नाही बोललं तरी ते एक पसारा करतातच, कितीही आपण काही करा. तर जो काही कूलर आहे ना, तर तो ह्या कोठ्या आहे, ह्या एक भांड्यांची आहे, एक धान्याची आहे. तर त्यावर मी ह्या 3 गाद्या ठेवते आणि एका बाजूला आहे ना, मी कूलर ठेवला होता साइडला वरती. तर तो आता ती जागा छान मोकळी झाली. मग तिथला जो काही आहे पसारा, तो सगळा खाली काढून घेतला, छान झटकून वगैरे. पुन्हा त्या गाद्या ठेवल्या आणि थोडीशी जागा मोकळी झाली आणि मी त्यावर आहे ना काही ठेवत नव्हती. तर मग आज आहे ना बेडशीट ठेवलं झाकून वगैरे आणि हा जो काही पांडा आहे ना, तर तो श्लोकला बर्थडे गिफ्ट भेटलेला आहे आणि तो सुद्धा मी गॅलरीमध्येच ठेवायची. तो काही बसत नव्हता. मग उगाच कशाला घरामध्ये पसारा म्हणून मी त्याला गॅलरीत ठेवायची. पण पुन्हा म्हटलं जर मी घरामध्ये हॉलमध्ये ठेवला ना, तर तो बसत जाईल. उगाच साईडला ठेवलं, ती वस्तू साईडला पडून जाते. मग त्याला छान हाताने मी छान बाथरूममध्ये नेलं. छान भरपूर पाणी टाकून ब्रश वगैरे लावून छान घासून घेतला आणि एकदा बघत होती ट्राय करून जर वॉशिंग मशीनमध्ये मी तो टाकला आणि ड्राय जर झाला ना, तर मग अजून कामाचं सोपं होईल. म्हणजे पटकन तो ड्राय होऊन जाईल. उद्या सकाळचं ऊन भेटलं, की छान सुकून जाईल आणि तो यूज करता येईल. तर पण मग मावला बरं का. मशीनमध्ये तो मावला, छान ड्राय झाला आणि मग मी त्याला सुकत ठेवलं आणि श्लोकचं मध्येच त्याला ती छोटी कप बशी भेटली. तर मला याच्यामध्येच दूध दे. मग त्याला पुन्हा थोडंसं दूध पाजलं आणि त्यानंतर मग मात्र हे गावाला गेले होते आज. आज होतं 10वं. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो नाही कारण एक्झाम होती. दोघंही मुलं स्कूलला होती. त्यामुळे काही मला जाता आलं नाही. मग त्यांनी येताना दूध, थोडीशी भाजी, तर असं थोडंफार सामान आणलं होतं आणि थोडंसं स्वयंपाकाला सुद्धा धक्का देऊन ठेवला होता आणि थोड्या वेळ मुलांना होळीकडे न्यायचं होतं दर्शन करण्यासाठी. तसंही आम्हाला सुतक होतं, काही पूजा वगैरे काहीही करायचं नव्हतं आणि आज भाजी-पोळीच आहे, साधी वरण-भात वगैरे. पण मुलांना सुद्धा एक होळीचा आनंद घेता यावा. तर लांबूनच होळी मातेचं दर्शन घेतलं. शेवटचा मराठी महिना म्हणजेच फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजेच होळी. तर पहिल्या दिवशी आपण होलिका दहन करतो किंवा होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते. त्याला आपण धुलिवंदन असं म्हणतो.
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश असतो. होळीनिमित्त आपण या दिवशी पुरणपोळी करतो, रंग, त्यानंतर धुलीवंदनच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला गावोगावी खूप ठिकाणी प्रथा आहे, वीर नाचवले जातात. तर असा हा 2 दिवसांचा सण असतो. खूप खूप मजा येते. होळीचा दिवस म्हटला की प्रल्हाद आणि होलिका यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भगवान विष्णूंचा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपची बहीण म्हणजे होलिका. तर यांचीच ही कथा आहे. थोडक्यात सांगते, प्रल्हाद हा राक्षसाचा राजा म्हणजे हिरण्यकश्यपचा मुलगा होता आणि तो भगवान विष्णूंचा मोठा भक्त सुद्धा होता. पण हिरण्यकश्यपने भगवान विष्णूंना आपलं शत्रू मानलं होतं. जेव्हा हिरण्यकश्यपला समजलं की आपला मुलगा भगवान विष्णूंचा भक्त आहे, तेव्हा त्याने प्रल्हादला थांबवण्याचा खूप सारा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. अशा स्थितीत हिरण्यकश्यपने होलिकेला, जिला अग्नीत न जळण्याचं वरदान मिळालेलं होतं, प्रल्हादासोबत अग्नीत बसण्याची आज्ञा दिली. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यामुळे होलिकेला आठवलं, तिला वरदानात असंही सांगितलेलं आहे की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल, तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही. मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. त्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. आजच्या जेवणामध्ये वरण-भात, फ्लॉवरची भाजी आणि पोळी तर असा मेनू होता. जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सगळं क्लीन झालं आणि रक्षाबंधनला आपण जी राखी बांधतो ना, तर त्या राखीमध्ये एक गणपती होता आणि तो मी किचनवर ठेवलेला होता. चुकून माझ्याकडनं तो बेसिनमध्ये पडला आणि तो अटकून गेला. खूप काढण्याचा प्रयत्न केला, पण तो काही निघेना. मग शेवटी यांनी तो स्क्रू ढिला केला आणि तिथनं आम्ही अलगद असे गणपती बाप्पांना उचलून घेतलं. तर त्यानंतर जेव्हा तो काढला ना, तर बेसिनमध्ये इतकी घाण होती, तुम्ही बघितली आणि एवढं क्लिनिंग करून सुद्धा एवढी घाण होती, की बस. आणि मग छान बेसिन क्लीन करून घेतलं. क्लीन झालं, पण खाली ना थोडं लिकेज होऊन गेलं. पाणी टपटप गळायला लागलं. मग छान असं माझं काम वाढवा सुद्धा झालं. यांनी व्यवस्थित तो स्क्रू फिट केला आणि नंतर पाणी लिकेज बंद होऊन गेलं आणि माझं मात्र काम वाढवा झाला. आता हे सगळं बाहेर काढून स्वच्छ पुसून घ्यावं लागेल. तर ते मी आवरून घेते. तर चला, माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. बाय बाय.